विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक, भूगोल विभाग. आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज यातर्फे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA च्या भूगोल विषयाचे मागील काही दिवसांपासून ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर घेत आहोत. आज या विषयाचा लेक्चर क्रमांक 13 आहे आणि आपण मागच्या तासाला प्रकरण क्रमांक 2 जे आपला आहे शिलावरण, ज्याला आपण मृदावरण असं म्हणतो, यामध्ये आपण जो दुसरा उपघटक होता वेगनरचा खंडवंश सिद्धांत, या संदर्भात आपण 3 लेक्चर घेतले आहेत आणि या 3 लेक्चर मध्ये आपण हा सिद्धांत सविस्तर चर्चेला आहे. आज आपण या प्रकरणाचा जो पुढचा अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे WM डेव्हिस यांची शरण चक्राची संकल्पना. ही सुद्धा संकल्पना आपण 2-3 तासांमध्ये चर्चा करणार आहोत. आज आपण या पहिल्या भागामध्ये, या व्याख्यानाच्या पहिल्या भागामध्ये WM डेव्हिस यांची जी शरण चक्राची संकल्पना आहे ती आपण सविस्तर समजून घेणार आहोत. तिचा पाया काय आहे, कशा प्रकारचा बेस आहे, हे आपण समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की WM डेव्हिस हा अत्यंत महत्वाचा अमेरिकन भूगोलशास्त्रज्ञ होता, भूगर्भशास्त्रज्ञ होता आणि तसाच तो हवामान शास्त्रज्ञ होता. या तिन्ही विषयामध्ये, भूगोल असेल, भूगर्भशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल, यामध्ये त्यांनी अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे. आपल्या संशोधन वृत्तीमुळे त्यानं या तिन्ही विषयामध्ये वेगळ्या नवीन संकल्पना जगापुढे मांडल्या आणि म्हणून हा शास्त्रज्ञ आजही एक नामवंत शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक या WM डेव्हिस यांचं महत्वाचं योगदान आहे की त्यांना अमेरिकन भूगोलाचा जनक असं म्हणतात. याचं कारण असं की अमेरिकेमध्ये भूगोल विषयाचा पाया त्यांनी रचला. भूगोल विषयाची विकास असेल, प्रचार असेल, प्रसार असेल, हे करण्यामध्ये अत्यंत मोलाचं योगदान हे WM डेव्हिस यांनी दिलं, म्हणून त्यांना अमेरिकन भूगोलाचा जनक असं मानलं जातं. आणि सर्वात महत्वाचं आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी सांगू शकतो की हा जो अमेरिकन शास्त्रज्ञ होता त्याने 1884 मध्ये एक अत्यंत महत्वाची संकल्पना मांडली की जगामध्ये जी भूरूपे असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे भूप्रदेश आहे, भूरूप जे आहेत, त्याची उत्क्रांती कशी होते, या विषयामध्ये त्यांनी अत्यंत शास्त्रीय पद्धतीने जगात सर्वात प्रथमतः आपले संकल्पना मांडली, शरण चक्राची संकल्पना मांडली 1884 मध्ये. पुढे ती 1889 मध्ये ती एका संशोधन निबंधाच्या माध्यमातून ती प्रसिद्ध झाली. त्यानंतर जगामध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणामध्ये वेगळे तज्ञ असेल यांनी चर्चा झाली. इन बहुधा अनेक तज्ञांनी ही जे शरण चक्र आहे या संदर्भामध्ये संशोधन सुरू केलं. म्हणून यांनी जी संकल्पना मांडली, सायकल ऑफ इरोजन, म्हणजे शरण चक्राची जी संकल्पना आहे ती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आणि आणखी एक योगदान, महत्वाचं योगदान विद्यार्थी मित्रांनो, की WM डेव्हिस यांनी अमेरिकन भूगोल तज्ञांची संघटना स्थापन केली 1904 मध्ये. आणि संघटनेचा उद्देशच मुळात हा होता की जगामध्ये जे संशोधन होतं, अमेरिकेमध्ये जे भूगोलाच्या संदर्भामध्ये संशोधन होतं, त्याच्यावर एकत्रित येऊन आपण चर्चा केली पाहिजे, विनिमय केला पाहिजे आणि त्यामध्ये जर काही चुका असेल तर त्याच्यावर चर्चा करून त्या चुका कशा दुरुस्त करता येईल, त्याचे विचार असेल, ती संकल्पना असेल, ती अधिक चांगली कशी करता येईल, योग्य कशी करता येईल, या संदर्भामध्ये विचार विनिमय करण्यासाठी ही अमेरिकन भूगोल तज्ञांची संघटना स्थापन करण्याचा उद्देश पूर्ण केला तो म्हणजे WM डेव्हिस. म्हणून अमेरिकेच्या भूगोलाच्या इतिहासामध्ये WM डेव्हिस यांना एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि सर्वात महत्वाचं की WM डेव्हिस यांच्यावर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की यांच्या विचारावर, यांचे विचार होते याच्यावर उत्क्रांतीवादाचा जो जनक आहे चार्ल्स डार्विन यांचा प्रचंड, आणि म्हणून त्यांच्या सिद्धांतामध्ये सुद्धा हा प्रभाव आपल्याला सहज स्पष्ट दिसतो की ज्या वेळेला एखाद्या भूरूपाची उत्क्रांती होते, त्या उत्क्रांतीमध्ये सर्वात महत्वाचं जे विचार आहे ते विचार मांडत असताना डार्विनच्या विचाराचा प्रभाव WM डेव्हिस यांच्यावर जाणवतो त्या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आता या सिद्धांताची काही महत्वाची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण त्या ठिकाणी, कशा प्रकारे सिद्धांत डेव्हलप झाला. ऍक्च्युली WM डेव्हिस हे अत्यंत निसर्गाचे उत्साही निरीक्षण होते आणि त्यांची संशोधन वृत्ती होती. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भू आकारांचा अत्यंत
काळजीपूर्वक एक संशोधक वृत्तीने चिकित्सक पद्धतीने त्यांनी निरीक्षण केलं आणि त्यावरून त्यांनी अमेरिकेमध्ये जे विशेषतः नॅशनल जिओग्राफिकल सोसायटीचं जे जर्नल होतं नॅशनल जिओग्राफी, या जर्नल मध्ये अनेक त्यांनी जे संशोधन केलं त्या संशोधनावर त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लेख या जर्नल मध्ये लिहिलं. आणि ते एक महत्वाचं वैशिष्ट्य की जगामध्ये यांचे विचार हे जगाच्या कानाकोपऱ्यात या मासिकाच्या या जर्नलच्या माध्यमातून पोहोचले. आणि विद्यार्थी मित्रांनो, की डेव्हिसची जी शरणचक्र संकल्पना आहे सायकोला पिरोजन, ही समजून घेताना थोडीशी आपण डेव्हिसची त्या ठिकाणी पार्श्वभूमी किंवा या संकल्पनेची पार्श्वभूमी त्या ठिकाणी आपण समजून घेऊया. खरं म्हटलं तर डेव्हिसच्या पूर्वीही 1785 मध्ये जे स्कॉटिश भूगोलतज्ञ होते जेम्स हॅटन यांनी सायक्लिक नेचर ऑफ अर्थ हिस्ट्री ही संकल्पना मांडली. आणि ज्या वेळेला त्यांनी ही संकल्पना मांडली विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला काही हे जे डेव्हिसचं सायकल आहे किंवा सायकल ऑफ इरोजन जे आहे याच्याबद्दल काही उल्लेख त्याने या आपल्या शोध निबंधामध्ये केला होता, आपल्या विचारामध्ये व्यक्त केला होता. म्हणून म्हणजे डेव्हिसच्या आधीही अशा प्रकारची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न झाला. परंतु विद्यार्थी मित्रांनो, की ही संकल्पना मांडत असताना तिला वेगळं स्थान किंवा त्याचं स्पष्टीकरण, शास्त्रीय स्पष्टीकरण, व्यापक ती संकल्पना स्पष्ट करता या शास्त्रज्ञाला आली नाही. याच्यानंतरही म्हणजे जेम्स हॅटन नंतरही अनेक तज्ञांनी याच्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आपली संकल्पना, आपले विचार त्या ठिकाणी मांडले. यामध्ये विशेषतः रिच जोपेन डटन असेल, कॉटन किंग असेल, चोरले असेल, या अनेक भूगोल तज्ञांनी, भूरूप तज्ञांनी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना मात्र परिपूर्ण यश आलं नाही. आणि हे यश जे मिळालं ते WM डेव्हिस यांनी, कारण त्यांनी जो सिद्धांत मांडला, त्यांनी जी संकल्पना मांडली सायकल ऑफ इरोजनची, ही अत्यंत शास्त्रीय स्पष्टपणे मांडली. आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिले, आपले निरीक्षण नोंदवले. म्हणून हा सिद्धांत आजही जगामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे, अभ्यास केला जात आहे. म्हणून हा सिद्धांत आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा एक महत्वाचा अभ्यास घटक म्हणून मानला जातो. आता या ठिकाणी ही याला भौगोलिक चक्र असे म्हणतात, शरण चक्र किंवा भौगोलिक चक्र असे म्हणतात. आणि याची उत्क्रांती कशी झाली याचं स्पष्टीकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने डेव्हिसने दिलं. तर आता आपण ती डेव्हिसची जी संकल्पना काय होती ती आपण विद्यार्थी मित्रांनो समजून घेऊया. अत्यंत काळजीपूर्वक ऐका की डेव्हिसनं आपली संकल्पना मांडताना ती कोणत्या शब्दामध्ये मांडली. डेव्हिसच्या शब्दात त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की डेव्हिसचं मत असं होतं, नव्यानं उंचवलेल्या किंवा समुद्रातून बाहेर आलेल्या भूपृष्ठावर शरणकारके, आता याच्यामध्ये शरणकारके वेगवेगळे आहेत. नदी आहे, वारा आहे, हिमनदी आहे, समुद्राचं पाणी आहे, या अनेक प्रकारची जी बाह्यकारक आहे, या बाह्यकारकांचा परिणाम ज्या वेळेला जगामध्ये एखादं भूरूप तयार होतो, म्हणजे ती तयार होण्याची वेगळी कारण आहेत. उदाहरणार्थ एका समजा भूअंतर्गत भागामध्ये काही हालचाली झाल्या तर त्या ठिकाणी तो भूभाग उचलला जातो. आपण वेगनरच्या खंडवंश सिद्धांतामध्ये बघितलं की 33 नावाच्या समुद्रापासून कशा प्रकारे हिमालयाची निर्मिती झाली, किंवा सागरामधून सुद्धा काही भूअंतर्गत हालचालीमुळे सागर तळ उंचावला जातो आणि त्या ठिकाणी भूप्रदेश तयार होतो. ज्या ठिकाणी काही ठिकाणी सागरी बेटं तयार होतात, अशाच प्रकारची भूरूप तयार होतात. म्हणून शरणकारक याच्यामध्ये विशेषतः डेव्हिसनं नदीचं कार्याला जास्त महत्व दिलेलं आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून समुद्रातून बाहेर आलेल्या भूपृष्ठावर ही शरणकारके कार्य करतात. आणि या शरण कार्यामुळे हळूहळू जो भूप्रदेशाचा भाग आहे, जो उंचवलेला भाग आहे, तो भाग झिजत जातो. आणि ही प्रक्रिया अनेक वर्ष आणि लाखो वर्ष चालल्यानंतर शेवटी तो भूप्रदेश जो आहे, उंचवलेला भूप्रदेश तयार झालेला जो भूप्रदेश आहे, तो निम्नतम पातळीशी किंवा सागर तळाशी समपातळी राखलेले अतिमंद उताराचे सपाट प्रदेश तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला थोडस यांनी सांगितलेले विचार लगेच समजणार नाही, पण ज्या वेळेला आपण हा सिद्धांत पुढे जाऊ, पुढे यावर चर्चा करू, त्या आकृतीच्या माध्यमातून याच्यावर प्रकाश टाकू, त्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजेल. थोडक्यात सांगायचं झालं की ही जी डेव्हिसने आपली संकल्पना मांडली विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगतो की काय याचा विचार काय होता. की एखादा उंचवलेला भाग तो शेवटी समुद्र सपाटीचे स्वरूप धारण करतो. व ही प्रक्रिया जी असते, ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एखाद्याला उंचवलेला भाग आहे आणि तो उंचवलेला भाग जो आहे त्याच्यावर बाह्यकारक कार्य करतात आणि त्या
ते जे भूरूप आहे त्याचं काळाच्या ओघामध्ये झीज होत जाते आणि शेवटी त्याला त्या ठिकाणी परत एकदम सपाट मंद उताराचा प्रदेश त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे याचा अर्थ असा, एखादा मोठा पर्वत असेल, एखादा पठार असेल, त्याच्यावर नद्या वाहतात किंवा इतर कार्य बाह्य कारक त्याच्यावर परिणाम करत असतात, त्याची हळूहळू झीज होते. झीज असेल, विदर्ण असेल, अपक्षरण ज्याला आपण म्हणतो किंवा झीज, याच्या माध्यमातून हे मोठ्या प्रमाणात झीज होते आणि शेवटी हे जे भूरूप आहे किंवा तो जो प्रदेश आहे त्याला त्या ठिकाणी एकदम सागराच्या किनाऱ्यालगत जे मैदान असतं, असं मंद उताराचं मैदान त्या ठिकाणी तयार होत असतं. आणि हे चक्र, हे जे चक्र आहे, हे चक्र पूर्ण होत असतं. हे चक्राची सुरुवात ज्या वेळेला एखादा भूप्रदेश तयार होतो, तो भूप्रदेश तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याची झीज होऊन परत त्याला समुद्राच्या पातळीजवळ किंवा समुद्राच्या सागरी किनाऱ्यालगत जो अत्यंत कमी उंची असलेला भूप्रदेश आहे, तशा प्रकारचं स्वरूप त्या भूप्रदेशाला प्राप्त होतं. हे त्यांना डेव्हिसने आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलं. आपण थोडस त्याच्यावर आकृतीच्या माध्यमातून प्रकाश टाकूया. ही आकृतीच्या माध्यमातून आपण हीच संकल्पना कशा प्रकारे डेव्हिसने मांडली ही आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उंची आहे, भूप्रदेशाची उंची आहे. त्याच्यानंतर आता ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं काही भू अंतर्गत हालचाली असेल किंवा सागराचा तळ त्या ठिकाणी उंचावतो आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे एक उंच आकाराचा भूप्रदेश तयार होतो, भूरूप तयार होतं त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी उंची दिलेली आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर काळाच्या ओघामध्ये हे जे आहेत हे उंच झालेले त्या ठिकाणी भूरूप आहे. आणि ते हे बघा त्या ठिकाणी की वेगळ्या अवस्थेमध्ये त्याचं झीज होऊन शेवटी हे जे भूरूप आहे, इतकं उंच भूरूप असलेलं, शेवटी हे ज्या वेळेला शरण चक्र पूर्ण होतं त्यावेळेला त्याचं जे स्वरूप आहे ते अशा प्रकारे बघा, या ठिकाणी मंद कमी उंचीचा आणि मंद उताराचा भूप्रदेश तयार होतो. म्हणजे एकेकाळी हा इतका प्रचंड उंच असा भूप्रदेश असतो, परंतु नदीसारखे जे कारक आहे यांच्या कार्यामुळे विशेषतः हे हळूहळू याची झीज होत जाते आणि शेवटी काळाच्या ओघामध्ये हे भूरूप त्या ठिकाणी डेव्हिसने सांगितल्याप्रमाणे त्याला सागर पातळीसारखं समपातळी राखलेलं अतिमंद उताराचा सपाट प्रदेश तयार होतो. आणि हेच त्या ठिकाणी हे जे कार्य होतं ते पहिले युवा अवस्थेमध्ये असेल. आपण नदीच्या माध्यमातून आपण जर याचा विचार केला तर नदीचं जे पहिलं ज्या ठिकाणी नदी उगम पावते त्या ठिकाणी नदीची युवा अवस्था असते. नंतर जसं तिला नद्या येतात, उपनद्या येतात, नंतर ती प्रौढ अवस्थेमध्ये किंवा मॅच्युअर स्टेजमध्ये ती प्रवेश करतात आणि शेवटी शेवटच्या अवस्थेमध्ये, वृद्ध अवस्थेमध्ये ती क्षीण होते. तिचं कार्य थोडं क्षीण होतं. त्या ठिकाणी तिचं खनन कार्यापेक्षा भरण आणि संचयन कार्य जास्त चालतं आणि यामध्ये ती भूरूपे तयार करते. आणि अशा प्रकारे की डेव्हिसने आपल्या चक्राच्या माध्यमातून कशा प्रकारे एखादं भूरूप तयार झाल्यानंतर त्याचे क्षीण कसं होतं, त्या ठिकाणी कशा प्रकारे वेगळ्या अवस्थेमधून ते जातं, खनन असेल त्या ठिकाणी किंवा क्षरण कार्य होते आणि शेवटी त्या ठिकाणी तो जो भूप्रदेश आहे तो सागराच्या समपातळीशी पातळी इतका मंद उतारास तयार होतो. अशा प्रकारचे विचार यानं मांडले. आपण अजून त्या ठिकाणी याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, की हे अजून एका आकृतीच्या माध्यमातून मी हेच शरणचक्र परत एकदा तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की हे सुद्धा डेव्हिसनं आपल्या आर्टिकल्स मध्ये हे स्पष्ट केलं आहे की बघा, या ठिकाणी हा उंचावलेला भाग आहे. आपण अशी कल्पना करा, या ठिकाणी एखादा उंच असा प्रदेश तयार झालेला आहे. तो वेगळ्या कारणाने झाला असेल, कदाचित भूअंतर्गत भागातील काही भू हालचाली असेल, त्या हालचालींमुळे हा भूप्रदेश उंचावला गेला असेल त्या ठिकाणी. आणि शरण चक्राची अवस्था डेव्हिस सांगितलं, हे जे शरण चक्र आहे जे अपक्षयन होत असतं त्या ठिकाणी, या पहिल्या युवा अवस्थेमध्ये नदी असेल किंवा इतर त्या ठिकाणी कार्य करतात. कार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी दरी असेल, गळे असेल असे तयार होत असतात. म्हणजे खनन कार्य चालू होतं त्या ठिकाणी. दुसऱ्या अवस्थेमध्ये हे खनन कार्य थोडं कमी होतं, परंतु भरण कार्य सुरू होतं त्या ठिकाणी. आणि शेवटच्या वृद्ध अवस्थेमध्ये विशेषतः संचयन कार्य सुरू होतं. आणि शेवटी अशा प्रकारे उंचावलेले भूभाग या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये जे कार्य होतं नदीद्वारे, त्या कार्याच्या माध्यमातून शेवटी या भूप्रदेशाला सागर पातळी सारखा भू आकार प्राप्त होत असतो किंवा एकदम मंद उताराचा भूप्रदेश त्या ठिकाणी तयार होत असतो. अशा प्रकारे विचार डेव्हिसनं आपल्या विचारांना मांडले. आता अजून एक आकृती बघूया आपण की या आकृतीमध्ये की नदीच्या माध्यमातून जे शरण चक्र पूर्ण होतो ते आपण या ठिकाणी स्पष्ट करूया की हा जो उंचावलेला भूप्रदेश आहे आणि या ठिकाणी हे नदी वाहते, तिच्या उपनद्या असेल, या संपूर्ण नद्या उपनद्या एकत्र येऊन येतात. या ठिकाणी उतार तीव्र आहे आणि त्यामुळं
नदीच्या पाण्याला वेग अधिक असतो आणि म्हणून या कार्यामध्ये उभं खनन जे आहे ते मोठ्या प्रमाणात नदी या ठिकाणी करत असते. आणि याच माध्यमातून व्ही आकाराची दरी असेल, गळई असेल, असे भूआकार या ठिकाणी असतात. आणि प्रचंड पाण्याला वेग जास्त असल्यामुळं या ठिकाणी खननाचं कार्य युवा अवस्थेमध्ये नदी अधिक करते. आणि म्हणून हे सुद्धा डेव्हिसने आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलं. आणि दुसरी जी अवस्था आहे ती म्हणजे प्रौढ अवस्था. या प्रौढ अवस्थेमध्ये सुद्धा नदीचं कार्य पुढे चालू असतं आणि या कार्यामध्ये सुद्धा नदी खनन कार्य थोडं कमी होतं, परंतु भरण कार्य त्या ठिकाणी जास्त होतं. की नदी आपल्या बरोबर जो गाळ वाहून आणते, पहिल्या अवस्थेमध्ये जे वेगळ्या प्रकारचे भूआकार तयार होतात, नदीचं खनन कार्य असेल, त्यातून प्रचंड गाळ त्या ठिकाणी खोदलेली माती असेल गाळाच्या रूपात पुढे जात असते आणि ही पुढे वाहत असते. आणि म्हणून प्रौढ अवस्थेमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये नदी आपले भूआकार तयार करत असते, विशेषतः भरणाचं कार्य करत असते या ठिकाणी. त्याच्यानंतर तिसरा जो अवस्था आहे ती म्हणजे वृद्ध अवस्था, ओल्ड स्टेज. याच्यामध्ये विशेषतः नदी ज्या वेळेला पोहोचते त्यावेळेला नदीमध्ये गाळाचं प्रमाण जास्त असतं, परंतु या ठिकाणी उतार तीव्रतेने कमी असतो, म्हणून तिचं त्या ठिकाणी वहन क्षमता त्या ठिकाणी कमी होत असते. आणि या ठिकाणी ती संचयन अधिक करत असते त्या ठिकाणी. आणि या संचयनातून वेगवेगळे भूआकार तयार होतो. म्हणजे अशा प्रकारे की ज्या वेळेला एखादा सायकल ऑफ इरोजन किंवा शरण चक्रामध्ये डेव्हिसने हेच मांडलं की पहिल्यांदा हा भूआकार खूप मोठा असतो, नंतर त्याचं नदीचं जे कार्य असेल किंवा इतर जे बाह्य कार्य असेल याच्यामुळे त्याची झीज होते, त्याचं विदारण होतं त्या ठिकाणी. आणि या माध्यमातून तो आकार हळूहळू कमी होत जातो आणि शेवटी तो जो भू आकार आहे किंवा जो भूप्रदेश आहे त्याला अत्यंत सपाट आणि कमी मंद उताराचा भूप्रदेश त्या ठिकाणी तयार होतो. ज्या प्रकारचे भूप्रदेश आपण विशेषतः सागरी किनाऱ्यालगत किंवा नदीचं जे मुख आहे त्या मुखाजवळ आपण बघत असतो. म्हणजे तेच विचार वेगवेगळ्या आकृतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समजून घेतले होते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो की परत एकदा मी सांगतो की हा जो सिद्धांत आहे या सिद्धांतामध्ये एकच बेसिक कल्पना आहे की डेव्हिसचं मत काय आहे की ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी एक नवीन भूप्रदेश तयार होतो, कदाचित तो भूप्रदेश तयार होण्यामागे वेगळी कारण असेल. एक तो भूभाग उंचावला असेल, काही भूअंतर हालचालीमुळे सागराचा तळ उंचावला असेल, पण ज्या वेळेला त्या ठिकाणी पर्वत असेल, पठार तयार होतं, त्या ठिकाणी नद्या वाहतात. ज्या वेळेला पावसाचं पाणी पडतं त्या शिखरावरून पाणी वाहत असतं आणि त्या ठिकाणी नदी तयार होते. नदीच्या उपनद्या येऊन मिळतात, एक जल प्रणाली तयार होत असते आणि या माध्यमातून ज्या नदी कार्य करते ते कार्य अनेक लाखो वर्ष चालत असते त्या ठिकाणी. आणि या कार्यातून हळूहळू त्या ठिकाणचा जो भूप्रदेश आहे त्याची झीज होत असते. नंतर त्या ठिकाणी वेगळ्या दरी असेल, गळई असेल किंवा वेगळे भूआकार तयार होतात आणि शेवटचा जो भूआकार आहे तो भूआकार अशा प्रकारचा असतो की तो प्रदेश अत्यंत क्षीण होतो. त्या ठिकाणी कमी उताराचा, मंद उताराचा भूप्रदेश तयार होतो की जो ज्या प्रकारचा भूप्रदेश हा सागराच्या किनारपट्टीजवळ असतो की जो अत्यंत मंद उताराचा सपाट मैदानी प्रदेशासारखा असतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी भू आकार प्राप्त होतात. आणि संपूर्ण या युवा अवस्थेपासून, या तयार झालेल्या भूप्रदेशापासून तर त्याला प्राप्त होणारं शेवटचं जे आहे वृद्धावस्थेमध्ये ज्या ठिकाणी सपाट भूप्रदेश तयार होतो, ही एका प्रकारचं सायकल आहे, हे एक चक्र आहे. आणि हे चक्र होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. आणि हेच विचार डेव्हिसने आपल्या सायकल ऑफ इरोजन किंवा शरण चक्रामध्ये मांडले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट की या ठिकाणी एक विशेष म्हणजे आपला सिद्धांत स्पष्ट करत असताना डब्ल्यू.एम. डेव्हिस यांनी 3 महत्वाचे घटक सांगितले की जे घटक हे त्या सायकल ऑफ इरोजन मध्ये किंवा शरण चक्रामध्ये अत्यंत महत्वाचं कार्य करत असतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे संरचना की ज्याला स्ट्रक्चर असं म्हणतो, दुसरा आहे प्रक्रिया ज्याला आपण प्रोसेस असं म्हणतो, आणि तिसरा आहे काल्य अवस्था की ज्याला आपण टाइम का स्टेज म्हणतो. या तिन्हीलाही विद्यार्थी मित्रांनो की हे 3 जे घटक आहे जे शरण चक्रामध्ये अत्यंत महत्वाचं कार्य करतात किंवा शरण चक्रामध्ये या 3 घटकांचा सहभाग महत्वाचा असतो. म्हणून या 3 घटकांना त्यांनी घटक त्रयी असं नाव दिले. हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न येतो असतो की घटक त्रयी म्हणजे काय किंवा घटक त्रयीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. त्यावेळेला हे लक्षात ठेवायचं, संरचना असेल, प्रक्रिया असेल, काल्य अवस्था असेल, ज्याला आपण स्ट्रक्चर, प्रोसेस आणि टाइम किंवा स्टेजेस असं म्हणतो, या तिन्ही त्यांनी सांगितलं. आणि त्या वेगनरने अजून एक गोष्ट सांगितली की ज्या वेळेला प्रत्येक भूदृश्य तयार होतं त्यामध्ये तेथील भूरचना असेल, शरण प्रक्रिया असेल, काल्य अवस्था यांच्या परिमाणातून ती प्रक्रिया घडत असते की ज्या ठिकाणी एखादा
उंचवलेला भूप्रदेश शेवटी एक सागरासम पातळीसारखा भूप्रदेश बनतो. आणि हे बनत असताना या 3 घटकांचं कार्य यामध्ये महत्वाचं मानलं जातं. इंग्लिशमध्ये त्यांना आपला विचार मांडताना या 3 घटकांबद्दल सांगितलं. लँडस्केप इज अ फंक्शन ऑफ स्ट्रक्चर, प्रोसेस अँड स्टेज. इट मीन्स टाइम. म्हणजे याचा अर्थ असा की जो भू आकार आहे, भूरूप आहे, हे या 3 घटकांच्या कार्याचं परिणाम आहे किंवा या 3 घटकांच्या कार्यातून त्याची निर्मिती होत असते. हा विचार डेव्हिसने आपल्या सिद्धांतामध्ये मांडला. त्याच्यानंतर हे जे 3 घटकांचा सहभाग काय आहे हे आपण समजून घेऊ. हे अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. की संरचना किंवा स्ट्रक्चर, की ज्या ठिकाणी भूप्रदेश तयार झाल्यानंतर त्याचं जे झीज होते, त्याचे क्षरण होतं, हे तिथल्या घटकावर अवलंबून असतं की त्या ठिकाणची खडक रचना कशी आहे, खडकाचा प्रकार कोणता आहे, तो स्थरित खडक आहे, अग्रजन्य खडक आहे की रूपांतरित खडक आहे, त्याच्या खडकामध्ये भेगा आहे का, उभ्या भेगा असेल, आडव्या भेगा असेल, संधी असेल किंवा जॉईंट असेल, त्या ठिकाणी खडकाला सच्छिद्रता असेल, त्या खडकाला सच्छिद्र आहे की अछिद्र आहे तो खडक, त्या खडकाची स्थर रचना कशी आहे, उभी आहे, आडवी आहे की तिरपी आहे, आणि सर्वात महत्वाचं की त्या खडकाची काठिण्य पातळी कशी आहे, तो खडक कठीण आहे की मृदू आहे, आणि तिसरं आणि महत्वाचं विद्यार्थी, हे सर्वात महत्वाचं आहे, त्या खडकाचे गुणधर्म. मग ते रासायनिक गुणधर्म असेल, भौतिक गुणधर्म असेल, जैविक गुणधर्म असेल, ही जी वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आहे, हे सर्व गुणधर्म त्या खडकाचे महत्वाचे असतात. कारण या खडकांच्या गुणधर्मावर त्या ठिकाणी असलेल्या भूप्रदेशावर जे कार्य होतं त्या कार्याचं स्वरूप, त्याची तीव्रता अवलंबून असते. ज्या वेळेला खडक कठीण असेल त्यावेळेला साहजिकच या ठिकाणचे खनन जे कार्य आहे ते मंदावतं. पण या उलट जर त्या ठिकाणचे खडक त्या ठिकाणी मृदू स्वरूपाचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे कार्य अत्यंत झपाट्याने होते. मग त्या ठिकाणी खडकाच्या भेगा सुद्धा याला सहकार्य करतात. जर खडकामध्ये भेगा असेल तर त्या ठिकाणी शरण कार्य झपाट्याने होतं. आणि म्हणून हे जे आहे खडक रचना, त्याची स्तर आहे, त्या जॉईंट आहे किंवा खडकाचे प्रकार. आता खडकाच्या प्रकाराबद्दल मी करतो. जर अग्रजन्य खडक असेल, रूपांतरित खडक असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुलनेने शरण कार्य हे अत्यंत कमी होते. पण जर येथे त्या ठिकाणी मृदू खडक असेल, ज्याला आपण स्थरित खडक असं म्हणतो, त्या ठिकाणी गाळाचे खडक म्हणतो, या ठिकाणी मात्र हे कार्य अत्यंत वेगाने होत असतं. म्हणून की संरचना की त्या ठिकाणची ज्या ठिकाणी भूप्रदेश आहे किंवा ज्या ठिकाणी नदी वाहते त्या नदीच्या पात्रामध्ये खडक रचना कशी आहे, तो भूप्रदेश कोणत्या खडकाने तयार झाले याच्यावर त्या ठिकाणचं क्षरण चक्राचं कार्य अवलंबून असतं. म्हणून हा पहिला घटक अत्यंत महत्वाचा डेव्हिसने आपल्या सिद्धांतामध्ये सांगितला. त्यानंतर दुसरा आहे प्रक्रिया. आता खडकाच्या वेगळ्या प्रक्रिया होतात, ज्याला आपण अपक्षरण म्हणतो, विदारण म्हणतो किंवा झीज असेल. या झीज आणि विदारण या 2 प्रक्रिया अत्यंत महत्वाचे, कारण या 2 प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी शरण कार्य होत असते. आणि हे याच्यामध्ये विदारण जे आहे, मग ते रासायनिक विदारण असेल, जैविक विदारण असेल किंवा यांत्रिक विदारण असेल, झीज असेल, ही जे सर्व कार्य होत असतं या कार्यातून हे शरण चक्राचं कार्य पुढे सरकत असतं, चालत असतं. म्हणून हे दोन्ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची, की ज्या प्रक्रिया बाह्य कारकाच्या माध्यमातून होत असतात. मी आधी सांगितलं तुम्हाला की वारा असेल, हिमनदी असेल, नदी असेल किंवा सागराच्या लाट असेल, या अनेक माध्यमातून. पण विशेषतः डेव्हिसनं आपल्या सिद्धांतामध्ये नदीच्या कार्याचा जास्त विचार केलाय. नदीचं कार्याला त्यांनी महत्व दिलं, कारण हे शरण चक्राचं जे कार्य करतं ते इतर बाह्य कारकांचा त्यामध्ये सहभाग आहे, पण तुलनेने नदीचं कार्य, वाहत्या पाण्याचं कार्य हे अत्यंत महत्वाचं आहे, हे डेव्हिसने आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलं. आणि म्हणून हा जो दुसरा घटक आहे प्रक्रिया, यामध्ये विशेषतः अपक्षरण, ज्याला आपण विदारण असं म्हणतो, आणि झीज, या 2 प्रक्रियांचं विशेष सहभाग असतो, हे डेव्हिसने आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर तिसरं आहे कालावस्था, टाइम किंवा स्टेज. आता या ठिकाणी शरण चक्राचं जे कार्य चालतं ते लाखो वर्ष चालतं. नदीचं जे कार्य आहे ते युवा अवस्थेत चालतं, प्रौढ अवस्थेत चालतं, वृद्ध अवस्थेत चालतं. या 3 गटामध्ये, या 3 कालखंडामध्ये हे कार्य चालत असतं. परंतु मात्र विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डेव्हिसला एक गोष्ट सांगता आली की हे कार्य युवा अवस्था नेमका किती वर्ष चालतं, प्रौढ अवस्था किती वर्ष चालतं, किंवा वृद्ध अवस्था, किंवा एकंदरीत जर तो भूरूप तयार झाला असेल, तो भूप्रदेश तयार झाला असेल, त्या ठिकाणी संपूर्ण चक्र पूर्ण होण्यासाठी साधारण किती वर्ष लागतात, किती लाख वर्ष लागतात, हे मात्र आपल्या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलं नाही. ज्या वेळेला याच्यावर आपण टीका किंवा
अक्षपाय याच्यावर सविस्तर चर्चा करू. त्यावेळेला हे याबद्दल मी अधिक माहिती सांगेन. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की शरण चक्राचं जे कार्य आहे ते किती वर्ष चालतं त्याचा कालखंड मात्र वेगनरने या ठिकाणी डेव्हिसनं सांगितलं नाही त्या ठिकाणी. परंतु हे मात्र त्यांनी सांगितलं की हे शरण चक्राचं कार्य एक नदीचं जे आहे युवा अवस्था वेगळी असते, प्रौढ अवस्था वेगळी असते, वृद्ध अवस्था, या तिन्ही अवस्थेमध्ये हे कार्य चालतं आणि त्या प्रत्येक अवस्थेमध्ये या कार्याचं स्वरूप हे थोडस वेगळं असतं इतरांपेक्षा. म्हणजे पहिल्या अवस्थेपेक्षा दुसऱ्या अवस्थेत या प्रत्येक अवस्थेमध्ये जे कार्य आहे त्या ठिकाणी खनन कार्य असेल, भरण कार्य असेल, संचन कार्य असेल, या तिन्ही कार्याचं स्वरूप मात्र तिन्ही अवस्थेमध्ये वेगळं असतं. थोडक्यात हे जे तीन घटक आहे, स्ट्रक्चर असेल, प्रोसेस असेल, टाइम असेल, या तिन्ही बद्दल सविस्तर वर्णन या ठिकाणी आपल्या शरण चक्रामध्ये W.M. डेव्हिस यांनी केलं. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासाला आपण फक्त W.M. डेव्हिस यांचं जे शरण चक्र आहे याची पार्श्वभूमी, परत त्यांच्याबद्दलची थोडी माहिती घेतली आणि त्यांचा जो मेन विचार आहे की शरण चक्र म्हणजे काय आणि ते चक्र कशा प्रकारे चालतं हे आपण आज आकृतीच्या माध्यमातून समजून घेतलं, शाब्दिक स्वरूपात समजून घेतलं आणि सर्वात महत्वाचं की आपण जे तीन घटक पाहिले त्या तीन घटकांचा शरण चक्रामध्ये संरचना असेल त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी प्रक्रिया असेल आणि कालावस्था असेल, या तिन्ही घटकांचं शरण चक्र पूर्ण करण्यामध्ये त्याचा सहभाग कसा आहे, त्याचं स्वरूप कसं असतं हे आपण समजून घेतो. पुढच्या तासाला आपण शरण या चक्रावर आपण कंटिन्यू चर्चा करणार आहोत. त्यामध्ये आपण प्रत्यक्ष या तिन्ही अवस्थेमध्ये कशा प्रकारे भूरूपांची निर्मिती नदी करत असेल किंवा इतर कार्य करत असतात, विशेषतः नदीचं आपण उदाहरण घेणार आहोत. नदी कशा प्रकारे करते अत्यंत महत्वाची माहिती आहे. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ज्ञानात भर पडेल. हे चक्र अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. त्यामुळे आपण पुढच्या तासाची प्रतीक्षा करूया. तोपर्यंत येथे थांबूया. धन्यवाद.